शिरीष पारकरजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हे एकूणच चाललंय, तुम्ही जनतेच्या प्रतिक्रिया पण ऐकल्या असतील आणि सामान्य जनतेला असंच वाटतंय की हे जे काय चाललंय ते ठीक नाही आहे, पण अशा पद्धतीची भाषा जेव्हा चॅनल्सवर बोलली जाते किंवा आपल्याला पाहायला मिळते ठाकरेंकडून, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का की खरंच मराठी माणूस हा जो प्रश्न आहे आणि हा जो मुद्दा आहे, जे दोन्ही पक्ष क्लेम करतात, तो कुठेतरी याच्यात विरला जातोय? नाही, याचा मराठी माणसांच्या प्रश्नाशी डायरेक्ट असा तुम्ही संबंध जोडता येणार नाही. लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही दाखवल्या तर अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारे मिळू शकतील. सर्वप्रथम ही सुरुवात कुठून झाली? म्हणजे मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदीजींच्या आमंत्रणावरून राजसाहेब ठाकरे त्या ठिकाणी गेले होते आणि पाहणी करण्याकरता गेले होते. त्याच्यानंतर ह्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आणि ती टीका चालू झाली. अण्णांच्या आंदोलनाच्या नंतर पुन्हा हे नव्याने सगळं सुरू झालं. माझ्या मते राज ठाकरेंनी परवा जी टीका केली ती सामनामध्ये आलेल्या अग्रलेखाला, की ज्या अग्रलेखामध्ये असं म्हटलं होतं की फुकटचे सल्ले द्यायला गेलेत. खरं म्हणजे हा देखील तुमचा फुकटचा सल्ला नाही का? हा याची तरी काय गरज आहे? आणि एखाद्या माणसाला पाठिंबा देण्याकरता तुम्ही तिकडे गेलात तर त्याच्यावरून ह्यांचा पोटशू उठायचं कारण काय? महाराष्ट्राची बदनामी करता. कसली केली बदनामी? तुमच्या ताब्यात 2-4 महानगरपालिका सुदैवानं ह्या शेवटच्या घटकेपर्यंत उरलेल्या आहेत, त्याच्यामधल्या कारभाराबद्दल बोलायचं नाही का? त्याच्या राजकीय टीका करायची नाही का? की तुम्ही विरासत लिगसी म्हणून काय दिले? तुम्ही 22 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. एखाद्या राज्यामध्ये मायनस लोड शेडिंग असताना त्या ठिकाणी सरप्लस वीज उपलब्ध आहे. गुजरातसारख्या राज्याचं पकडा, ज्या ठिकाणी राज ठाकरे गेले होते. पण त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीची आपण तारीफ करायची नाही का? बरं, ते लोड शेडिंग महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये शिवसेना भाजपचा संबंध काय? मग तुमची राष्ट्रवादीची छुपी होती आहे म्हणून तुम्हाला राष्ट्रवादीच्या खात्यावर टीका केली म्हणून तुम्हाला राग येतो का? म्हणजे काय नक्की कळत काय नाही आहे. आणि ज्या प्रकारची भाषा सामनामधून वापरण्यात आलेली आहे, राज ठाकरेंनी त्याला अत्यंत चांगलं समर्पक उत्तर दिलेलं आहे. ही त्यांची परंपरा आहे. म्हणजे शिवराळ भाषेला देखील आज काय, म्हणजे ही शिवराळ भाषा वृत्तपत्र व्यवसायात नवी नक्की नाही. आचार्य अत्रेंचं देखील त्या बाबतीत अग्रस्थानी नाव घेतलं जायचं, पण त्याला एक कॉज होता, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा कॉज होता. हे काय चाललेलं आहे की तुमच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आहे. बरं, ह्याचा डायरेक्टली मराठी माणसांच्या प्रश्नांशी काय संबंध येत नाही. प्रश्न असा आहे की मराठी माणसांचे प्रश्न असतील तर राज ठाकरे खंबीर आहेत त्या बाबतीत. जेव्हा पर्सनल टीका होते, वैयक्तिक टीका आधी होत नव्हती, पण आता त्याला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी असते. मी असं म्हणणार नाही की यांनी पहिल्यांदा केली आणि दुसऱ्यांदा केली. हे आपल्याला माहिती आहे की वैयक्तिक टीका जी व्हायला लागली आहे. वैयक्तिक टीका उद्धव ठाकरेंनी केली, राज ठाकरेंची टीका केली. ती सामनामध्ये त्या दिवशीचा अग्रलेख, एक काहीतरी बादरायण संबंध त्या सर्व गोष्टींचा, गुजरात भेटीचा त्यांनी तो जोडला होता. महाराष्ट्राची बदनामी करता. महाराष्ट्र 1 नंबरला आहे, त्यांनी गुजरातमध्ये राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. टीव्हीच्या क्लिपिंगमध्ये दिसलेल्या त्या गोष्टी. तर त्या राजकीय टीकेला राजकीय टीकेने उत्तर द्यायला पाहिजे, वैयक्तिक पातळीवर जाऊन चालणार नाही. ठीक आहे. आनंद परांजपे पण आपल्याबरोबर आहेत. आनंद परांजपेजी, तुम्हाला काय वाटतं की ही नक्की सुरुवात झाली आहे कुठून? आणि ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे ती खरंच मराठी माणसाला किंवा मराठी जे आज बोलतायत किंवा मराठ्यांचं नाव जे घेतात त्यांना शोभणारी आहे का? आत्ता जे शिरीष पारकर म्हणाले ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, वयानेही आणि अनुभवानेही. पण एक इथे नक्की सांगेन की याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती राजसाहेबांनी केलेली आहे. नरेंद्र मोदीचा दौरा, गुजरातचा विकास बघण्यासाठी ते गेले होते, त्याबद्दल कोणालाही आक्षेप नाही. एका राजकीय पक्षाचे ते प्रमुख आहेत, त्यामुळे केवळ गुजरात नाही तर बिहारमध्ये जाऊन तिथला विकास ते बघू शकतात. पण तिथे आल्यानंतर मात्र माननीय उद्धव साहेबांचा जो काही फोटोग्राफीच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं की प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतल्या खड्ड्यांचे फोटो काढा, तर इथे मात्र नक्कीच शिवसेनेचा खासदार, एक शिवसैनिक आणि मराठी तरुण म्हणून आक्षेप नक्कीच मनामध्ये येतो. जी 2 पुस्तकं उद्धव साहेबांच्या फोटोग्राफीवर निघाली, महाराष्ट्र माझा आणि पहावा विठ्ठल, या दोन्ही पुस्तकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा मराठी जनतेनेच दिला. आणि विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच आपण टीका करायला आपला राजकीय पक्ष पूर्णपणे त्याला अधिकार आहे, पण वैयक्तिक पातळीवर जाऊन जे टीकेची झोड ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेली आहे, याचा नक्कीच इथे निषेध नोंदवला पाहिजे. पण मला सांगा की ठीक आहे, तुम्ही म्हणता सुरुवात तिकडून झाली, पण त्या सुरुवातीला नक्की उत्तर देण्याची गरज होती का? आणि उत्तर देऊन तुम्हाला वाटत नाही का की हे भांडण कुठेतरी वेगळ्या पातळीवर जाते? निवडणुका आल्या की नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू होतात.
येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीचे पडघम सुरू झाल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. अशाच प्रकारची टीका ही राजसाहेबांनी मागच्या वर्षी ज्या वेळेला कल्याण डोंबिवलीची इलेक्शन होती, एकीकडे म्हणायचं की बाळासाहेब माझे विठ्ठल आहेत आणि त्या विठ्ठलाबद्दलच बोलायचं, अशा प्रकारची टीका ही मागच्या कल्याण डोंबिवलीच्या इलेक्शनच्या वेळेलाही राजसाहेबांनी केली होती आणि त्याला चोख प्रत्युत्तर कल्याण डोंबिवलीच्या जनतेने दिलं होतं. ठीक आहे. संदीप प्रधानजी, तुम्ही याच्याकडे कसं बघता? ज्या पद्धतीचं एकूणच वॉर चाललंय, आपण नेहमी म्हणतो की मराठी माणसात एकता नाही, म्हणजे ठाकरे पण म्हणतात की एकता नाही आणि मराठी माणूस कुठेतरी दुभंगलेला आहे आणि आपण एकत्र येत नाही, हा सर्वात मोठा दुर्गुण आपला आहे. आणि ज्या पद्धतीने आज हे चित्र दिसतं त्याला तुम्ही काय म्हणता? नाही नाही, मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही असं मगाशी म्हणालात की राजकीय नेत्यांवर टीका केली, तर बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली तर शरद पवारांना त्याला उत्तर देण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडून पुष्पा भावे असतील, उषा मेहता असतील, अण्णा हजारे असतील, यांच्यावर सुद्धा अत्यंत टोकाची आणि अत्यंत म्हणजे ज्याला म्हणूया हीन पातळीची अशी टीका झाली होती की ती माणसं त्या पातळीवर जाऊन त्याला उत्तर देऊ शकत नाही. आज आपल्याला एक वेगळं चित्र बघायला मिळतंय की त्या पद्धतीची टीका आता परस्पर ते एकाच घरातले दोन भाऊ करतायत, हे यातलं वेगळेपण आहे. दुसरं मला असं वाटतं की राज ठाकरे हे व्यंगचित्रकार आहेत आणि त्यामुळे ना त्यांच्याकडे एक वक्रोक्तीपूर्ण असं एक म्हणजे एक त्यांचा स्वभाव आहे. त्यांना त्यातलं व्यंग पटकन पकडता येतं, त्यांच्या वाणीतून ते व्यक्त होतं. आणि उद्धव ठाकरे यांची थोडी पंचायत मला असं वाटतं प्रत्येक वेळी अशी होती की राज ठाकरे काही बोलले वक्रोक्तीपूर्ण की त्याला त्याच भाषेत उत्तर देणं त्यांना जमत नाही. मला असं वाटतं की ते जे छायाचित्रकार आहेत तर त्यांना जमतं त्या भाषेत त्याला उत्तर द्यावं. ते विनाकारण जेव्हा त्याच्यात काहीतरी वेगळी कोटी करण्याचा किंवा त्याला एक वेगळं राज ठाकरे यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची फसगत होते, असं माझं एक साधारण पाहण्यात माझ्या आलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की मग असं होतं की मग त्याच्यामध्ये पुढे शेवटी शिवसेना प्रमुखांनाच त्यांना उत्तर द्यावं लागतं आणि पुन्हा मग उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होते की ह्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना प्रमुखांची मदत घ्यायला लागली. तर मला असं वाटतं की त्यांनी त्या आपल्याला जमतं त्या भाषेत उत्तर द्यावं. प्रश्न हा आहे की एकूणच पर्सनल टीका करणं एकमेकांवर हे कितपत राजकारणात योग्य? नाही, राजकारणामध्ये वैयक्तिक टीका होत असते, फक्त त्यामध्ये भाषेचा वापर आपण कसा करावा हा मुद्दा आहे. आणि काल ज्या पद्धतीने काही भाषा किंवा काही शब्द जे वापरले गेले ते निश्चितच निषेधार्ह आहेत. कदाचित मला तर असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव एकूण आहे म्हणजे ते तसे नेमस्त गृहस्थ आहेत, त्यामुळे आज त्यांना कदाचित असं वाटत असेल की आपण चूक केली, आपण ह्या शब्दाचा वापर करायला नको होता, असं कदाचित असू शकेल. पण मला काय म्हणायचं आहे की ते काय होतं की ते जेव्हा एखादी इमिटेशन किंवा एखादी नक्कल करायला जातात किंवा त्याच जशास तसे उत्तर देण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडून ही फसगत होते, असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे या संदर्भातलं. कुमार सप्तर्षीजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने आज ठाकरे बंधू एकमेकांशी भांडतायत ते आपल्या महाराष्ट्रासाठी कितीसं बरोबर चित्र तुम्हाला दिसते? तसं एक तर ठाकरे ह्या घराण्यावर संबंध महाराष्ट्राचं भवितव्य आहे असं मी मानत नाही. परंतु एकदा तुम्ही लोकशाही प्रणालीमध्ये सार्वजनिक जीवनात असलात तर काही भाषा, संसदीय भाषा वापरणे हे तुमच्यावर बंधन आहे. तुम्ही म्हणाला येईल तुमच्या कदाचित राज आणि उद्धव हे लहानपणी भांडणारी मुलं असतील पण ते त्यावेळेला शोभेल. आता दोघंही राजकारणामध्ये सार्वजनिक ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ते मराठी माणसाचा प्रश्न काही घेण्याच्या ऐवजी एकमेकावर बोलल्याने याच्यातून एक होतं की दोघांचे जे अनुयायी आहेत, सगळा महाराष्ट्र त्यांचा अनुयायी आहे वगैरे हे खरं नाही आहे, ते दोघांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये कटुता फार वाढते. उद्या राज आणि उद्धव एकत्र येतील पण शिवसैनिक आणि मनसे हे लोक मात्र आपलं वैर तसंच चालू ठेवतील, हा धोका आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या भाषेमध्ये जे बोलायचं आपण थोडं काय आहे, ठाकरे घराण्याचं कौतुक फार झालेलं आहे पण ते बाळासाहेबांचं कौतुक ठीक आहे, त्यांना ते शोभणार आहे. या पोरांना आत्ताच कोणीतरी दापलं पाहिजे की बाळासाहेब म्हणायचे, म्हणजे बाळासाहेबांचा एक स्वभाव वेगळा आहे. ते माझे फार ज्येष्ठच नाही आहेत. मी त्यांना विचारलं एकदा की तुम्ही शरद पवारला पदर डोक्यावर घेतलेली बाई उंबरठ्यावरी माप ठेविले अशा पद्धतीचं त्यांनी मार्मिकवर चित्र काढलं होतं, तर असं कशाला करता? शरद पवार बेडकासारखी उडी मारतो. तर त्यांनी मला त्यांचं अगदी मनापासून सांगितलं होतं की अरे मला तसंच दिसतं, मी व्यंगचित्रकार आहे ना, मला शरद पवारच्या आधी बेडूकच दिसतो, तर मी काय करणार.
इतकं काही राज ठाकरेंचं आहे असं मला वाटत नाही. त्यांनी सारखं व्यंगात्मक उद्धवला चिडवायचं कारण नाही. आणि उद्धवनी कसं उत्तर द्यावं, काय द्यावं, हे शेवटी ती काय लहान मुलं नाही आहेत, त्यांनी ठरवावं. आपण त्यांना लहानपणापासून ओळखतो. आपल्याला वाटतं त्या दोघांनी एकत्र यावं. आणि दुसरं म्हणजे मावस भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि त्यांच्या पत्नीच्या मांडीवर वाढलेली पोरं आहेत. हे शेवटी एक लक्षात येतं की सर्व रिलेशन प्रॉपर्टी रिलेशनमधून ठरतात. प्रॉपर्टीचा वाद असला तर कुठलंही भांडण मिटणं शक्य नसतं कोणातही. हा त्याच्यापासून धडा घ्यायचा. आणि याच्यात मराठी माणसाचं हित वगैरे मला नाही वाटत. काय मराठी माणसं काय इतके वेळेत का ते दोघांनाही सोडून देतील भांडत बसले तर, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.